नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 5 च्या म्हणजे स्टँडर्ड 5 च्या मुलांसाठी प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा हा लेसन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आज आपण प्रॉब्लेम सेट 54 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे। दोनच गणित आहेत, वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि अल्जेब्रासाठी महत्त्वाची एग्जांपल आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। आणि जर तुम्हाला क्लास 5 चे बाकीचेही लेसन बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर मग बघूया आजचं लेक्चर। आजच्या लेक्चर मध्ये प्रॉब्लेम सेट 54 मधला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तो बघूया। काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन, युजिंग ब्रॅकेट्स राइट 3 पेअर्स ऑफ अ नंबर हुज सम इज 13। असे पेअर्स आपल्याला लिहायचे आहेत की ज्याची सम म्हणजे काय तर ऍडिशन। ठीक आहे, अल्जेब्रा मध्ये सम याचा अर्थ ऍडिशन असं होतं। आता काय सांगितलेलं आहे, हुज सम इज 30 म्हणजे ज्याची ऍडिशन 13 येते असे आपल्याला काय करायचे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत। यूज देम टू राइट 3 इक्वॅलिटीज। ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतील, पेअर करून घ्यायला लागतील ज्यांची ऍडिशन किती येणार आहे तर 13 येणार आहे। ठीक आहे, आणि हुज सम म्हणजे फक्त आपल्याला ऍडिशन वालेच या ठिकाणी घ्यायचे आहेत। म्हणजे बघा पहिल्यांदा काय घेऊ शकतो, 10 + 3 13 होतात, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा 12 + 1 येतं, 12 + 1 13 होतात, बरोबर आहे। त्याच्यानंतर 7 + 6 किती होतात तर 13 होतात। अजून कुठल्या पेअर्स येतात बघा, तर या ठिकाणी 8 + 5 किती होतात तर 13 होतात। 13 आणायचे आपल्याला, म्हणजे 9 + 4 सुद्धा 13 येतं, बरोबर आहे का। त्याच्यानंतर बघा 8 + 5 ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे 7 + 6 पण आलेला आहे। नंतर अजून काय घेऊ शकतो बघा आपण, तर 2 + काय येणार आहे आपला 11 सुद्धा 13 येणार आहे। आता आपल्याला काय करायचं तर ब्रॅकेट्सनी इक्वॅलिटीज मध्ये राईट करायचे। आता इक्वॅलिटीज म्हणजे काय, दोन्ही ज्या बाजू असतात त्या जर सोडवल्या तर येणारं जे आन्सर आहे ते इक्वल यायला हवं। जसं की बघा आता आपण काय घेतलं, फर्स्ट घेतलं 10 + 3 इज इक्वल्स टू 12 + 1। आता या ठिकाणी बघा 10 + 3 घेतलं तर आन्सर किती येणार आहे आपलं 13 येणार आहे, आणि 12 + 1 घेतलं तरी सुद्धा आन्सर किती येणार आहे 13 येणार आहे। हे झालं इक्वॅलिटीज म्हणजे इक्वेशन्स। ओके, हे झालं फर्स्ट। सेकंड काय येईल बघा आपलं, तर हे दोन पेअर घेऊ शकतो आपण, 9 + 4 इज इक्वल टू 2 + 11 घेऊ शकतो, आणि त्याच्यानंतर 7 + 6 आणि इज इक्वल्स टू 8 + 5। म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या दोन्ही बाजू सोडू त्यावेळेला इक्वॅलिटीज काय असणार आहे इक्वलच असणार आहेत, म्हणजे दोन्ही इक्वेशन्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत, बरोबर आहे। म्हणजे इकडचं पण आन्सर 13 असणार आहे, इकडचं पण आन्सर 13 असणार आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये आपण काय देणार आहे इक्वलिटीचं साइन्स देणार आहे। हे आहे आपलं आन्सर्स। ठीक आहे, हा होता आपला पहिला क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड 4 पेअर ऑफ अ नंबर्स, म्हणजे 4 पेअर्स करायचे आहेत नंबरच्या, पण कसल्या करायच्यात बघा, 1 फॉर ईच ऑफ ऍडिशन, पहिला ऍडिशनची असू शकते, सबस्ट्रॅक्शनची असू शकते, मल्टिप्लिकेशनची असू शकते किंवा डिव्हिजनची ती पेअर असू शकते, बरोबर आहे। दॅट मेक द नंबर 18। म्हणजे त्या जे पेअर करणार आहे त्याचा आन्सर तुम्हाला किती यायला पाहिजे या ठिकाणी तर 18 यायला हवं। राईट द इक्वॅलिटीज फॉर ईच ऑफ देम, आणि त्याच्यानंतर आपल्याला इक्वॅलिटीज राईट करायच्या आहेत। ठीक आहे, आता पहिली पेअर जर केली बघा, ऍडिशनची जर पेअर केली, आन्सर किती यायला पाहिजे आपल्याला 18 यायला पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी बघा 9 + 9 जर केले तर किती येतात आपले 18 येतात, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं दुसरी पेअर आपल्याला सबस्ट्रॅक्शनची करायची झाली तर येताना दुसरी पेअर काय येईल आपली 20 - 2 केले तर 18 येतात। ठीक आहे, डिव्हिजनची करायला झाली तर या ठिकाणी बघा किती असणार आहे आपले, तर 36 / 2 केले तर येणारे आन्सर किती असणार आहे आपलं तर 18 असणार आहे, कारण 2 1 जा आणि 2 8 जा
16 असणार आहे, बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशनची पेअर केली तर 9 into 2 केले तर 9 2 किती येतात तर 18 येतात, बरोबर आहे. किंवा दुसरी पेअर ही करू शकता तुम्ही दुसरे नंबर्सही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर इक्वॅलिटीज राईट करायच्या आहेत. ह्या ज्या पेअर आहेत त्या यूज करून आपल्याला काय करायचं तर इक्वॅलिटीज ऑफ द पेअर करायच्या आहेत, म्हणजे इक्वॅलिटीज लिहायच्या आहेत. पेअर फर्स्ट पेअर काय असणार आहे बघा आपली तर 9 + 9 इज इक्वल्स टू 20 - 2 ही पेअर असू शकते. नेक्स्ट काय असू शकते 20 - 2 इज इक्वल्स टू 36 / 2 असू शकते. म्हणजे इथलं बघा 9 + 9 18 आले. 20 - 2 सुद्धा किती येतं तर 18 येतं. म्हणजे हे दोन्ही पेअर काय एकमेकांना इक्वल आहेत. त्याच पद्धतीने ही आणि ही पेअर सुद्धा इक्वल असणार आहे. ही आणि ही पेअर सुद्धा इक्वल असणार आहे. थर्ड पेअर घेऊ शकतो आपण 36 / 2 इज इक्वल टू काय असणार आहे 9 into 2 असणार आहे, बरोबर आहे. अजून एखादी पेअर कुठली होऊ शकते बघा तर 9 + 9 घेतले आणि इज इक्वल्स टू 9 into 2 घेतले तरीही चालतं. त्याच पद्धतीने ही आणि ही पेअर सुद्धा घेऊ शकता. ही आणि ही घेतलेलीच आहे ऑलरेडी, म्हणजे अजून एखादी लिहू शकतो आपण. इथं पाचवी पेअर काय असणार आहे आपली तर 9 into 2 असेल आणि इथं 20 - 2 सुद्धा घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं सहावी पेअर जर घेतली आपण कुठली असणार आहे बघा अजून कुठली पेअर घेऊ शकतो बघा इथं तर 9 + 9 आणि पुढची पेअर असू शकते 36 / 2. म्हणजेच याच्या प्रत्येक इक्वॅलिटी जर चेक केल्या तर दोन्ही बाजूचे जे आन्सर्स येणार आहेत ते काय असणार आहेत इक्वलच असणार आहेत. या ठिकाणी आपला जो 54 प्रॉब्लेम सेट होता तो संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपण क्लास 5 चे बाकीचेही जे व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 55 बघणार आहोत. तर डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.